मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज। महाविकास आघाडीचे सरकार हे आपला कार्यकाल पूर्ण करेल, शरद पवार। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दौऱ्यावर असताना तेथे शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली। त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की आघाडी सरकार लवकरच पडेल व भारतीय जनता पार्टी परत सत्तेवर येईल। या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करून पुढे निवडणुकीला सामोरे जाऊन परत सत्तेत येणार असल्याचे सांगितले। तसेच मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन चालू असून कर्मचारी यावर ठाम आहेत। याबाबत बोलताना म्हणाले की एसटी कर्मचारी हा एक एवढाच वर्ग सरकारशी संबंधित आणखी 15-16 वेगवेगळ्या शाखा आहेत। ते सरकारी कर्मचारी नाहीत तर सरकारच्या मदतीने त्यांचे काम चालत असते, जसे की आशा वर्कर्स आदी असून या सगळ्यांचा विचार जर करायचा असेल एक तर सरकार हे याच कामासाठी चालवावे लागेल आणि विकासाच्या प्रश्नाचा उपयोग व्हायचाच नाही यात शंका आहे। भारतीय जनता पार्टी सरकार म्हणत आहे की केंद्राने लागू केलेले 3 कृषी कायदे रद्द केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। यावर बोलताना पवार म्हणाले की मग केंद्राने हे कायदे का रद्द केले? याला पार्श्वभूमी आहे, कृषी कायद्यांमध्ये देशातील सर्वच कृषी सुधारणा करण्याची गरज आहे। याची चर्चा मी केंद्रीय कृषी मंत्री असताना झाली। हा विषय ज्यावेळी वाढत गेला त्यावेळेस माझ्या मते देशाच्या सरकारचे कृषी व पणन हा विषय घटनेप्रमाणे केंद्र सरकारचा नसून हा राज्य सरकारचा आहे। मी केंद्राचा मंत्री म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून या विषयात हात घातला आणि राज्यातील सर्वच मंत्र्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्या, संशोधन केले, निष्कर्ष काढले आणि पुढे केंद्रातील निवडणुका लागल्या व अनावधानाने मोदी सरकार सत्तेवर आले आणि हे सर्व शेतकऱ्यांबाबतची चर्चा येथेच थांबली। शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून तो जगलाच पाहिजे, त्यांच्या मागण्या योग्य आहेत। प्रतिनिधी मोहसिन शेख, टाइम्स 9 मराठी न्यूज, सातारा। सहकार मंत्री बाळासाहेब, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, या भागाचे आमदार मस्तन पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, अन्य सगळे व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, बऱ्याच काळाच्या नंतर युवकांच्या अशा कॅम्पच्या उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली। कदाचित तुम्हाला माहीत असेल, तुमच्यापैकी बहुसंख्यांचा जन्म जाणार असेल, पण आज आपण इथं जमलं हे ठिकाण 50-60 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा देण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण होतं। तिथं असं अनेक शिबिरं झाली आणि अनेक शिबिरांना उपस्थित राहायची संधी मला स्वतःला मिळाली। मी जेव्हा योग चळवळीत काम करत होतो, आमदार नव्हतो, त्या काळी सुद्धा याच महाबळेश्वरमध्ये 2-2, 3-3 दिवस आम्ही सर्व राज्यात उपस्थित असायचो आणि पक्षाचं धोरण, देशाच्या आणि राज्याच्या समस्या, लोकांच्या समोर त्यांना भेसवणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं, या सगळ्याच्या संबंधीचं मार्गदर्शन या महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये आम्हाला लोकांना व्हायचं। आणि म्हणून मला आनंद आहे
की ती पद्धती थांबली होती ती तुम्ही मित्रांनी पुन्हा सुरू केली आणि ती आता तुमच्या भरती सुरू करून चालणार नाही. तर महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, कामगार असतील, या सगळ्या घटकांना अशा प्रकारची शिबिरं ही आयोजित करून एक प्रकारची त्यांची वैचारिक उंची वाढवायची हा कार्यक्रम यायचा आग्रह मी राज्याच्या पक्षप्रमुखांना आणि सरकारी विस्तारांना करणार आहे. आज या ठिकाणी आपण एकच आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या संघटनेत काम करणारे सहकारी म्हणून एकच आलो. याच्यामध्ये काँग्रेस हाऊस आहे. आज काँग्रेस पक्ष वेगळा पक्ष, पण आपल्या पक्षामध्ये ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस सगळ्यांनी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन प्रमुख, गृह खात्याचा सचिव आणि आणखी एक अधिकारी अशी 5 जणांची बैठक ही संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये होती. आणि मग त्याच्यात चर्चा होते पाकिस्तानच्या सीमेवर काय चाललं आहे, समुद्रामध्ये काय चाललं आहे, खाली श्रीलंकेच्या बाजूला काय चाललं आहे, चीनच्या सीमेवर काय चाललं आहे, त्या दृष्टीनं साधारणतः आढावा घ्यायचा असतो. अशा बैठका नाही घ्यायच्या. एक दिवशी जवानांचा प्रश्न निघाला आणि मी सहजच म्हणलं तिन्ही लष्कर प्रमुखांना की आपली मी त्या नुकताच अमेरिकेत जाऊन आलो आणि अमेरिकेला तिथे एक पद्धत आहे, संरक्षण मंत्री कुठल्याही देशात आला की ज्ञान झालं की त्याला सॅल्यूट मिळतं आणि मला सॅल्यूट द्यायला तिथं जे अधिकारी आले लष्कराचे त्याच्यात निम्म्या मुली होत्या. आणि म्हणजे अमेरिकेमध्ये निम्म्या मुली हे एअरफोर्समध्ये आहेत, आपल्याकडे का नाही. म्हणून परत आल्याने तिन्ही लष्कराच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की मुली याचा विचार मी आता अमेरिकेत पाहिला, आपल्या लष्करात मुलींना का घेऊ नये. तर ती काय म्हणजे शक्य नाही, जमणार नाही, भयंकर कठीण काम असतं आणि हे काम म्हणजे अजिबात त्यांना जमणार नाही. एकदा झालं, दोनदा झालं, पुढच्या मिटिंगला पुन्हा सोमवारी विषय काढला, पुन्हा त्यांचा विरोध, पुन्हा पुढच्या सोमवारी विषय काढला, पुन्हा त्यांचा विरोध. आणि मग 4दा असा विरोध झाल्याच्या नंतर मग मी सांगितलं संरक्षण मंत्री मी. लोकांनी मला निर्णय घ्यायचा अधिकार दिला आणि मला निर्णय घ्यायचा अधिकार दिला म्हणून माझा निर्णय सांगतो की देशाच्या तिन्ही दलामध्ये 11% वेळेला मुलींना घ्यायचं. आणि मुलींना घेतलं त्याच्यानंतर मुली फायदे झाले, मुली विमानं चालवायला लागल्या, मुली लष्करात आर्मीमध्ये आल्या, नेहमीच गेल्या. आणि एक दिवशी त्याच्यानंतर मला महाराष्ट्रात काही जंगली झाल्या, त्यामुळे पुन्हा मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून यावं लागलं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी काही कामासाठी मी दिल्लीला गेलो आणि तिथे लष्कराचे अधिकारी मला भेटले. त्यांना विचारलं की मुलींना आपण घ्यायचा निर्णय घेतला काय परिणाम. एका अधिकाऱ्याने सांगितलं हवाई जहाजाचा की हवाई जहाज आपलं सगळ्यात मोठं आहे आणि या हवाई जहाजामध्ये खूपदा अपघात होतात. तुम्ही कदाचित काल वाचलं असेल, काल अपघात झाला, याच्या आधी 3 दिवसांपूर्वी अपघात झाला. आणि म्हणून हवाई जहाजामध्ये अपघाताचं प्रमाण काय याच्यावर सक्षमता ठरवली जाते. आणि मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुली पायलट झाल्याच्या नंतर अपघाताचं प्रमाण कमी झालं. कसं कमी झालं. मला विचारलं तुमचं मत काय, म्हणजे माझं मत 100% अपघात कमी झाला. का म्हणजे मुली पायलट झालं म्हणजे काय. म्हणजे असं आहे की मुलगी आणि मुलगा ह्याच्यात फरक आहे. मुलाला एखादं काम सांगितलं
त्याचं गावाकडे वगैरे इकडे वगैरे तिकडे वगैरे काय करून बसलं. पण मुलीला जर स्वयंपाकाला बसवलं आणि तिने जर तिचं दूध ठेवलं आणि ती इकडे तिकडे बघायला लागली तर दूध उचत आहे. तिने जर भाकरी थापली चवळ्यावर टाकली आणि ती इकडे तिकडे बघायला लागली आणि जर भाकरीची परतली नाही तर भाकरी कसं किंवा भाकरी उलताना तिने लक्ष नाही दिलं तर तिचा हाच भाजी कापायला बसली वेळी घेऊन तो भाजी कापताना तिचं जर लक्ष नसलं तर तिचं वर कापलं. त्यामुळे मुलीचं लक्ष दिलेल्या कामाकडं आणि मुलाचं लक्ष कामं सोडून इतर ठिकाणी. त्यामुळे हा अपघात सगळ्यात मुली फायनल झाल्या. त्यामुळे त्या फक्त विमान आणि ते नीट कसं जाईल हवामान कसं जाईल हे बघतात आणि त्याचा परिणाम हा अपघात सगळीत कमी झालेला आहे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये मुली कर्तृत्व दाखवतात आणि अतुल फुलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी मनापासूनची इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांना संधी द्यायची. पण तुम्ही देताना संधी देत असताना मुलींचा आपल्या बहिणींचा तोही विचार तुम्ही करा. काही प्रमाणात त्यांनाही संधी द्या. कर्तृत्व तिथे असतं. आता माहिती नाही मी आल्यापासून मला सांगतात काही जे घेतलेले सहकारी काही कार्यकर्ते महबूब वगैरे सगळ्यांनी सांगितलं की काल ताईचं भाषण चांगलं झालं. आता ताईचं भाषण चांगलं झालं तिला संधी मिळाली नसती तर त्यामुळे संधी द्यायची असते. आणि मी आता इथं नाही तुम्ही खरे आहेत पण माझं स्वच्छ सांगणं हे राहणार आहे. संधी राजकारणात मिळत नसते. संधी हिसकावून घ्यावी लागते. तरुण मुलांना सुद्धा संधी गाव पाहिलेलं आहे. 1967 5 वर्षाच्या नंतर मी पुन्हा निवडून आलो मंत्री झालो. त्यावेळी गावात पुन्हा गेलो तर फिचारी केली कमर्शी आली पण त्या कफाचं काम चुकतं होतं. तुटक्या कानाचा त्या ठिकाणी आला बसायला होतं. त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवस होते गावामध्ये गेलो आणि गावामध्ये चांगली कमर्शी आली बसायला सचंदी आली. आणि आत्ता गेलो तर कच्चा कळणं लाकडी सोफा सेट दिसतो. मुलगी चे घेऊन त्या वजन 10 कप आणते. हे वजन झाले आणि हे वजन झाले त्याचं महत्त्वाचं कारण पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं याच्यावरचं अधिक लक्ष हे महत्त्वाचं कारण आहे. साधी गोष्ट आज अनेक ठिकाणी बघतो म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण एक दिवशी मी 20 वाजता येत होतो नगरला. 20 वाजता नगरला येताना रस्त्यात अस्तीच्या नंतर फातोच्या नंतर जामखेड आणि तिथं असा एकटाच होतो. आणि 20 सोडल्याच्या नंतर अस्तीच्या अलीकडे एका गावात असा कोपऱ्यामध्ये एक 20 मुलं बसण्याची ओळी आणि साधारणतः त्यांचं वय होतं 25, 26, 27 वगैरे. मला असं गमत होती की मुलं का बसलीत काम धाम सोडून इथं का सगळे बसलीत. मी गाडी थांबवली त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं नाव विचारलं. त्यांनी 1-2 लोकांनी ओळखलं. त्यामुळे साहजिकच त्यांनाही गमत होती. मी त्यांच्या चर्चेला प्रत्येकाला विचारतो तू काय करतो. कोण म्हणलं मी 12वी शिकलो, कोण म्हणलं मी ग्रॅज्युएट आहे, कोण म्हणलं मी अमुक शिकलो. हे सगळे शिक्षण म्हणजे करता का तर सगळ्या पोरांनी सांगितलं अध्यक्ष नोकरी नाही. म्हणजे घरी कोण नाही आहेच म्हणजे आईवडील म्हणजे लग्न. एकाने सांगितलं नोकरी नाही म्हणून कोणी छोकरी देत नाही. सर्व म्हणजे मुलीसुद्धा विचारतात नोकरी आहे का. आज ही गरम वजनचं आहे. त्याचं कारण मुलींचं सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष हे वाढलेलं आहे. आणि म्हणून आज हा संवहन करण्याचा वर्ग जागरूक होतो. तो जागरूक वर्ग हा समाजाच्या उभारणीसाठी वापरला जातो. अनेक गोष्टी माझ्या हातात सत्ता असताना मी केली.
महिलांचं आरक्षण सुधारणं माझ्याच काळात झालं. मला आठवतं की मी तर मुख्यमंत्री होतो आणि पक्षाची बैठक बोलवली आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्यामध्ये आणि दुसरं एक बिल केलं की नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये 50% वाटा बायकोला द्यावा, असे 2 कायदे केले. पक्षात मानले, पक्षात मंजूर झाले आणि नंतर विधानसभेत घ्यायचं ठरलं. विधानसभेची चर्चा सुरू झाली. मी रात्री 9 वाजेपर्यंत विधानसभेत बसलो आणि नंतर म्हणलं मी जातो घरी. आणि त्यावेळेला आमचे एक पाटील म्हणून जोईदास पाटील हे धुळ्याचे होते. जोईदास पाटील हे संसदीय खात्याचे मंत्री होते. जोईदासनं सांगितलं की हा 50% प्रॉपर्टीचा वाटा मुलींना द्यायचा कायदा आज 5 झाल्याशिवाय उठायचा नाही, तुम्ही पुरा करा. कारण मी गेलो, चर्चा झाली. रात्री 12 वाजता जोईदासचा फोन आला. साहेब म्हणजे काही लोक ऐकत नाही. म्हणजे काय म्हणतात तो? नाही म्हणतात त्याच्यामुळे घरात भांडणं होती, बहीण भावाची नाती खराब होती. म्हणजे फुकट म्हणजे दुसऱ्याला काहीतरी द्यायच्या लोकांची तयारी नाही. म्हणजे कोण सांगतं? त्याने एक 5-10 आमदारांची नावं सांगितली. म्हणजे त्यांना घेऊन या. माझ्याकडे बोलवलं. त्या 6 जणांना विचारलं तुमची काय तक्रार? तक्रार काही नाही म्हणजे. म्हणजे एक घर आमचं, मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार, लग्न झालं, हिची जमीन हिच्या घराचा वाटा तिला दिला तर कारण रस्ता आमच्या बहीण भावात भांडत होईल आणि मतभेद वाढतील आणि घराचं नुकसान होईल. म्हणून आम्हाला हे काही पटत नाही. मी त्यांना विचारलं तुमच्या घरची कशी परिस्थिती आहे? म्हणजे तुम्हाला मुलं? म्हणजे मला 2 मुलगी. म्हणजे मुली नाही, म्हणजे मुली दोन्ही मुलगी. दुसऱ्या विचारलं तुझ्याकडे? म्हणजे माझ्याकडे 1 मुलगा. म्हणजे मुली म्हणजे मुली नाही. म्हणजे तुमचं काय नुकसान? म्हणजे नाही, म्हणजे मुली उद्या मुलीची प्रॉपर्टी नवऱ्याला मिळणार असेल 50%. तुमच्या घरात एकही मुलगी नाही, 3 पोरं, 3 सुना येतील. त्या सुना येतं नाव घेऊन येतील, करून देऊन द्या. तर हो म्हणजे आमचं लक्षातच नाही. आमचा असं काही विरोध नाही. म्हणजे तो कायदा केला असेल तर अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केल्या. मला असंच आहे, मी संरक्षण मंत्री होतो आणि संरक्षण खात्याची एक पद्धत असते की दर सोमवारी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये नाही असं म्हणून जाहीर केलं आणि तो कायदा झाला. असा कायदा करायचा असतो आणि अशा पद्धतीने तो कायदा केला म्हणून सगळ्याचं राहा. आणि म्हणून पंजाब काय, हरियाणा काय, उत्तर प्रदेश काय, राजस्थान काय, ह्या दिल्लीच्या जवळच्या शेतकऱ्यांनी ठरवलं आणि त्यांनी दिल्लीच्या सीमेवरचा रस्ता अडवला. जवळपास 1 वर्षभर ते शेतकरी त्या ठिकाणी बसले. 3-4 वेळेला मी त्या ठिकाणी जाऊन आलो. 10 दिवस त्या ठिकाणी शेतकरी चालवायचे. 10 दिवसाची एक व्याज झाली की दुसरी व्याज 10 दिवसाची यायची. पहिली व्याज द्यायची. जेवण तिचं, पाणी तिचं, औषध पाणी तिचं, थंडी असो, ऊन असो, काही असो, पाऊस असो, तरी त्यांनी जागा शोधली. आणि मागलं काय? मागलं एकच की हे 3 वेळा तुम्ही चर्चेविना मंजूर केली ती थांबवा आणि चर्चा करा. लोकशाहीमध्ये चर्चेशिवाय निर्णय घ्यायचे नसते. आणि मग चर्चा करा हे सांगणाऱ्या लोकांना काय म्हणून सांगितलं गेलं हे खालिस्तानवादी आहे का? तर त्याच्यामध्ये शीख आहे. आणि सांगितलं काय म्हणताना कृपा करा तुम्ही खालिस्तानवादी म्हणू नका, शिखांना दिवसू नका. एकदा सुवर्ण मंदिरामध्ये काही प्रकार घडला, देशाला जबरदस्त किंमत द्यायला लागली. इंदिरा गांधींची हत्या झाली. पंजाब पेटला. तो पंजाब पेटलेला विजवायला जवळपास 5 वर्ष लागली.
आणि पंजाब राज्य हे वेगळं राज्य. पाकिस्तानच्या सीमा आहेत, चीनच्या सीमा आहेत. देशाचं रक्षण करणारा या देशाच्या लष्करामध्ये जास्तीत जास्त शीख आहेत, पंजाबमधले लोक आहेत. आणि हे या सर्व देशाचं रक्षण करतात. आणि त्यांना आपण खालिस्तानवादी म्हणून जर आपण दिवसलं आणि उद्या हा सगळा वर्ग एका टोकाला गेला तर त्याची किंमत जबरदस्त देशाला द्यावी लागेल. पण याचं तात्पर्य भाजपच्या सरकारला नव्हतं. आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा सोडवण्यासाठी संयमाने विचारजणारी पावलं टाकायची गरज होती. ती गोष्ट त्यांनी या ठिकाणी केली नाही. पण शेतकरी हाताला पेटले, जवळपास वर्षावर बसले. आणि शेवटी आपण बघितलं या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हात जोडले आणि हे कायदे परत घेतो म्हणून सांगितलं. उद्याच्या 28 तारखेला सर्व पक्षीय बैठक दिल्लीमध्ये आहे. मला आत्ताच मेसेज मिळाला, हजर राहून जाणार आहे. आणि त्या ठिकाणी ही विधान परत घ्यायचे निर्णय हा होईल. आणि नंतर 29-30 तारखेच्या पार्लमेंटमध्ये हे कायदे परत घेतले जाते. सर्व देशाच्या प्रधानमंत्र्याला 3 कायदे परत घ्यायला विनंती केली, त्यावेळेला ऐकली नाही. राष्ट्रपतीला आम्ही सगळे जाऊन भेटलो, त्यावेळेला ऐकलं नाही. पण ज्यावेळेला आता कळलं की आता UPची निवडणूक आहे, आता हरियाणाची निवडणुकी, आता पंजाबची निवडणुकी, आणि या निवडणुकीच्या वेळेला मत मागायला गेल्याच्या नंतर ज्यावेळेला हा शेतकरी काय हातात घेईल हे सांगता येत नाही, काय हातात घेऊन त्याची जागा जागवची हे सांगता येत नाही. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळी हे कायदे परत घेतले नाही. म्हणून लोकांच्या मागणीचा सन्मान करणं ही राज्यकर्त्याची जबाबदारी असती, ती त्यांची या ठिकाणी केली नाही. शेवटी नाईलाज झाला, त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे निकाल घ्यायला हवे. आज अनेक प्रश्न आपल्याला पुढे, शेतीचे प्रश्न, ग्रामीण भागाचे प्रश्न. आपण नेहमी आपल्या पक्षामध्ये शिबिरामध्ये प्रश्नांची चर्चा करतो. त्याला राष्ट्रवादीमध्ये एक म्हणलं तर कमतरता आहे. आणि ती कमतरता अशी आहे की आपण ग्रामीण भागाचं लक्ष अधिक दिलं पाहिजे. 60-65% जनता खेड्यामध्ये राहते, त्या शेतकऱ्याच्या सुखदुःखाची समजच राहिलं. पण देशामध्ये 40% नागरी लोकसंख्या आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. आज मुंबईसारखं शहर की ज्याच्यात 1 कोटीच्या पेक्षा जास्त लोक राहतात, दिल्लीचं शहर जिथे 1.25 कोटीच्या पेक्षा जास्त नागरिक असतात, या सगळ्यांना बाजूला करून आपण राजकीय पक्ष ते देश चालू शकणार नाही. आणि मग नागरी प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. अनेक प्रश्न नागरी आहेत. आज त्या नागरिक प्रश्नामध्ये पिण्याचं पाणी असो, आरोग्याची व्यवस्था असो, शैक्षणिक सुविधा असो, अनेक गोष्टी सांगता येतील. आज आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे नवी पिढी. नव्या पिढीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न. आता बेरोजगारीचा प्रश्न घालवायचा असेल तर औद्योगिक उभारणी केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ती औद्योगिक उभारणी नुसती मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इथं करून चालणार नाही. ती ठिकठिकाणी करावं लागेल. विकेंद्रित स्वरूपामध्ये ही कारखानदारी ही उभी करणं आणि अधिक हातांना काम करून देणं, यामुळे या देशातला, या राज्यातला तरुण हा मजबूतीने उभा राहणार. आणि एकदा बेरोजगारी याचा गरजेच इथं तरुण सापडला तर निराशेपोटी तो कुठे जाऊ शकतो आणि त्याचा दुष्परिणाम शेवटी संपूर्ण राज्याला आणि समाजाला द्यावा लागतो. आणि त्यामुळे आज या नागरिक प्रश्नाचा सुद्धा विचार करावा लागेल. माझी महबूबानी सगळ्या सरकारला सूचना आहे की आपण आता हे आजचा कॅम्प तुमचा चांगला कॅम्प तुम्ही घेतला, पण यानंतर तुम्ही जिल्ह्याला बसणार आहात. त्या जिल्ह्याच्या वेळेला 1 सेशन 2 सेशन ग्रामीण प्रश्नाचं, 1 सेशन नागरिक प्रश्नाचं, 1 सेशन समाजाच्या तरुण पिढीच्या बेरोजगारीचं,
एक सेशन त्याच्यामध्ये समाजातला छोटा वर्ग आहे, अल्पसंख्याक आहे, भगिनी आहेत त्यांच्यासाठी. आणि आणखी एक गोष्ट आहे, एक गोष्ट मला समजली नाही की तुम्ही युवकांचं शिबिर या ठिकाणी बोललो, युवती का नाही? इथून पुढं या युवती काँग्रेसवरून आपलं काम करतात मुली. मी अनेक ठिकाणी बघतो, गावोगाव शिकलेल्या मुली संघटनेचं काम करायचं, बसल्या नाही तसं. त्यांनाही प्रश्न समजले पाहिजेत. प्रश्न सारखे आहेत, महिला म्हणून काही वेगळे प्रश्न असतील त्याची वेगळी चर्चा होऊ शकते, पण बेकारीचा प्रश्न त्यांचा आणि तुमचा काही वेगळा नाही, शेतीचा प्रश्न तुमचा त्यांचा काही वेगळा नाही, गावाच्या विकासाचा नागरिकांचा हा प्रश्न तुमचा त्यांचा काही वेगळा नाही. महिलांच्या संबंधी सुद्धा एक वेगळी नीती ही आपल्या पक्षाने अवलंबली पाहिजे. कर्तृत्वाचा मागता फक्त पुरुषाकडे नसतो, कर्तृत्व मुलींच्याकडे सुद्धा असतं. आज मी ठिकठिकाणी बघतो, गावात बघतो घरं बदलली आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुली शिकल्या. आज घरं त्या ठिकाणी दिसतात. मी आत्ताच गाडीत सांगत होतो बाळासाहेबांना यांना की मी 1967 साली पहिल्यांदा विधानसभेला उभं राहिलो. माझं वय काहीतरी 27 होतं. युवक काँग्रेसचा प्रमुख होतो, मला तिकीट दिलं होतं. गावामध्ये प्रचाराला गेलो तर गावामध्ये आम्हाला चहा मिळायचा, खिचडी म्हणजे खिचडी अशी खिचडी असायची, त्याच्यात गरम पाणी आणि एक गुळाचा खरा आणि तो टाकून ते चहा प्यायचा. गुळाची भावना ही आहे ही तुम्ही विचारणी लक्षात ठेवली होती. आज काय दिसते आपल्याला, आज भाजपच्या असतात देशाची सत्ता. लोकशाहीमध्ये कुणाचे असतात लोक देऊ शकतात, त्याच्याबद्दलची माझी सत्ता नाही. पण सत्ता कशाच असते? सत्ता ही या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी, सत्ता ही या देशातल्या शेवटच्या माणसाला आत्मविश्वासाचा वाजवण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी, सत्ता ही समाजामध्ये प्रेमाचं वातावरण ठेवण्यासाठी. आज काय घडतं, आज याचा उल्लेख या ठिकाणी केला गृहमंत्र्यांनी की कुठं त्रिपुरामध्ये काय झालं आणि आणखीन कुठं काय झालं आणि याच्यासाठी महाराष्ट्र बंद. सगळ्या महाराष्ट्राच्या ठिकाणी तालुका जाऊन निदर्शन, काय संबंध होता? ठीक आहे की दुसरं काही घडू नये, ते 2-3 ठिकाणी घडले, त्याच्यावर तातडीने कारवाई झाली. नांदेडला झाली, मालेगावला झाली, अमरावतीला झाली. पण त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये बंद करणं, ठिकठिकाणी निवेदन देणं, मोर्चे काढण्याची आवश्यकता असते. ज्यावेळेला समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे त्यावेळेला शहाण्या लोकांनी, राज्याचा विचार करणाऱ्या लोकांनी ती अस्वस्थता वाढणार नाही अशी खबरदारी घ्यायला पाहिजे. पण राज्याच्या एकेकाळी मुख्यमंत्री असणारे किंवा त्यांचे सहकारी सरळ या ठिकाणी सांगतात की सण करणार नाही, अमुक करणार नाही, तमुक करणार नाही, त्यासाठी पाहिजे ते करू आणि एक प्रकारची चिथावणी देण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी केला जातो. याचा उल्लेख काही अफगाणिस्ताननी केला. शेतकरी आंदोलन कशासाठी आंदोलन होतं? 3 कायदे केले गेले. हे 3 कायद्याचा माझा संबंध होता. देशाचा शेतीमंत्री म्हणून शेतीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे अशी मतं होती. मी स्वतः बैठक बोलवली देशातल्या सगळ्या शेती खात्याच्या माणसांची. 3 दिवस बैठक बोलवली. काय चर्चा करायची, काय सुधारणा करायची याची माहिती घेतली. आणि कुणाची बैठक बोलवली? राज्याच्या कृषी मंत्र्यांची. हा निर्णय राज्याच्या कृषी मंत्र्यांशी बोलून घ्यावा हे मला का वाटलं? आपल्या घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याचा विषय, तो केंद्राचा विषय नाही, तो राज्याचा विषय. केंद्र निर्णय घेऊ शकतं, मदत करू शकतं, पण कृषी हा सब्जेक्ट स्टेट सेक्टरमधला आहे
आणि मग राज्याला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी मी बैठका बोललो. नंतर लोकसभा इलेक्शन झालं, भाजपचं राज्य आलं आणि आता त्यांनी 3 कायदे आणले. 3 कायदे पार्लमेंटमध्ये आणले. मी त्या दिवशी हजर होतो. आम्ही लोकांनी सांगितलं की तुम्ही 3 कायदे आत्ता आणताय, कधी पास करायचे, कधी चर्चा करायची. सांगितलं 1 तास ठेवा. 1 तासात 3 कायदे देशातल्या 60% लोकांच्या भवितव्याचा विचार करणारे 1 तासात 3 कायदे संपवायचे. त्याचं भांडण झालं, दंगा झाला आणि तो दंगा झाल्याचा चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.